ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ पान नंबर 231 19/12/95 मंगळवार। ब्रह्मांडामध्ये 10 ग्रह पृथ्वी आहेत। त्या 10 ग्रहांना मिळून स्वतंत्रपणे एकच सूर्य व एक चंद्र शेजारी शेजारी आहेत। एकच सूर्य हा 10 ग्रह पृथ्वी यांना सूर्यप्रकाश देत आहे। म्हणजे एका आडव्या ओळीच्या 10 पृथ्वी आहे। त्या 10 पृथ्वीच्या वरती एक सूर्य आणि एक चंद्र आहे आणि ते एकच सूर्य 10 पृथ्व्यांना सूर्यप्रकाश देत आहे। आपल्या पृथ्वीवर ज्या पद्धतीने दिवस व रात्र घडत आहे तसेच तेथे देखील 10 ग्रहावर एकाच वेळी दिवस व एकाच वेळेस रात्र घडत आहे। 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र घडत आहे। 365 दिवसांचे एक वर्ष घडत आहे। म्हणजे आपल्या पृथ्वीवर जसं होतंय त्याप्रमाणे तिथं सगळं होत आहे। 10 पृथ्वी आहेत। त्याचा सूर्य व चंद्र हे शेजारी शेजारी आहेत। तेथील चंद्र हा स्वतःभोवती फिरत आहे, तसाच सूर्याभोवती देखील फिरत आहे। तेथील सूर्य हा ग्रह एका जागी स्थिर असून तो स्वतःभोवती फिरत आहे। तेथील सूर्य व चंद्र हे आकाराने आपला सूर्य व चंद्र आहे त्याच आकाराचे आहेत। आपला जो सूर्य आहे, आपला जो चंद्र आहे त्याच आकाराचे तेथील सूर्य आणि चंद्र आहेत। परंतु त्यांची प्रखरता शक्ती ही आपला सूर्य व चंद्र याच्यापेक्षा कमी असून आपला सूर्य व चंद्र याच्यापेक्षा निम्मे अर्धी प्रखरता शक्ती तेज आहे। आपल्या सूर्यापेक्षा त्याची प्रखरता कमी आहे, तेज कमी आहे। तेथील 10 ग्रह हे स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती देखील फिरत आहेत। ते चंद्र या ग्रहाभोवती फिरत नाहीत। तेथील चंद्र हा स्वतःभोवती फिरत फिरत प्रत्येक पृथ्वीभोवती वेगवेगळा स्वतंत्रपणे फिरत आहे। आपला जो सूर्य आहे त्याच्या उजव्या बाजूला म्हणजेच उत्तर दिशाकडे हे 10 ग्रह आहेत। आपल्याला सकाळी सूर्य पूर्व दिशाकडे उगवताना दिसतो, तसेच दुपारी 12 वाजता आपल्या डोक्यावर दिसतो। त्याची उजवी बाजू म्हणजेच उत्तर दिशाकडे हे 10 ग्रह पृथ्वी आहेत। सरळ एका ओळीत आडव्या रेषेत शेजारी शेजारी स्वतंत्रपणे वेगवेगळे 10 पृथ्वी आहेत व त्या 10 पृथ्वीच्या डोक्यावर सूर्य व चंद्र हे ग्रह शेजारी शेजारी आहेत। 10 ग्रह सरळ एका रेषेमध्ये स्वतंत्रपणे स्वतःभोवती फिरत असतात। तसेच सरळ एका रेषेत सूर्याभोवती देखील फिरत असतात। 10 ग्रह काही वेळा विस्कळीत मागे पुढे होतात, परंतु लगेचच सरळ एका रेषेमध्ये येत असतात। तेथील 10 ग्रहांचं सांगतायत। आपल्या पृथ्वीची आपल्या सूर्याभोवती फिरण्याची जी गती आहे त्यापेक्षा कमी गती या 10 ग्रहांची सूर्याच्या भोवती फिरण्याची आहे। म्हणजे आपली जी पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यापेक्षा कमी गती आहे। 10 ग्रहावरील मानव हे आपल्याप्रमाणे सर्व प्रकारचे कपडे वगैरे घालत आहेत व आपल्यापेक्षा सर्वच बाबतीत तेथील प्रत्येक पृथ्वीवरील मानव जास्त सुधारलेला
हुशार तल्लख बुद्धीचा सुधारित असा आहे. म्हणजे आपल्यापेक्षा तेथले मानव जास्त तल्लख बुद्धीचे सुधारित असे आहेत. तेथील प्रत्येक पृथ्वीवरील मानव हे अतिशय धार्मिक, दैवतांना मानत आहेत. देवधर्म पूजा अर्चा अतिशय मनोभावे श्रद्धापूर्वक करीत आहेत. प्रत्येक पृथ्वीवरील मानव हे सर्व जाती धर्माचे आहेत. प्रत्येक पृथ्वीवर अतिशय तुरळक कमी लोकसंख्या आहे. प्रत्येक पृथ्वीवरील मानव हे स्वतंत्रपणे वेगवेगळे आहेत. त्यांच्या आजूबाजूला शेजारी पृथ्वी ग्रह आहेत हे त्यांना माहीत आहे. त्यांना दुसऱ्या ग्रहावर जाता येत नाही. त्यांच्या आजूबाजूचा वेगवेगळे ग्रह आहेत. त्या ग्रहावर मानव वस्ती आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांचे शेजारीचे दुसऱ्या ग्रहावर एकामेका ग्रहावर ते जात नाही. आजूबाजूला वस्ती आहे हे माहिती आहे त्यांना. 10 ग्रह पृथ्वीवरील मानवांना, तेथील शास्त्रज्ञांना आपल्या पृथ्वीचा तसेच ब्रह्मांडामधील इतर पृथ्वीचा शोध माहिती लागलेली आहे. ब्रह्मांडामधील इतर पृथ्वीवर तसेच आपल्या पृथ्वीवर फिरत्या उडत्या तबकड्या पाठवून तसेच इतर पृथ्वीवरील तेथील मानवांचा शोध लावत माहिती घेत आहेत. तिथले मानव जे आहेत ते अतिशय हुशार आहेत. तेथील मानव हे जर बाहेरील ग्रहावरून काही संकट आले किंवा हल्ला झाला तर तेथील सर्व पृथ्वीवरील मानव हे एकत्रित येऊन त्या संकटाशी मुकाबला सामना करून तो हल्ला संकट एकत्रितपणे परतवून लावत असतात. पान नंबर 233. ब्रह्मांडामधील जे 10 ग्रह आहेत तेथील सूर्यावर स्फोट होत नाहीत. तेथे चांदण्या ताऱ्या दिसण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. मात्र प्राणवायू आहे. तेथील मानव अतिशय हुशार असून त्यांचे संशोधन शास्त्र मोठ्या प्रमाणात प्रगत आहे. त्यांचे आजूबाजूच्या ग्रहावर तसेच आपल्या पृथ्वीच्या ग्रहावर आपल्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती त्यांचं बारीक लक्ष आहे. तसेच आजूबाजूच्या पृथ्वीवर पण बारीक लक्ष ठेवून येते. भविष्य काळात ब्रह्मांडामधील इतर पृथ्वीवर तेथील जीवसृष्टी व मानव यांना त्यांच्याकडून मोठा धोका त्रास होण्याची निश्चित शक्यता आहे. त्यांच्यापासून शक्यता आहे त्रास होण्याची. आपल्या पृथ्वीवरील मानवांना देखील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकेल. त्यांनी मनामध्ये केव्हाही आणले तर ते कोणत्याही पृथ्वीवरील तसेच आपल्या पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात व जीवसृष्टी निश्चितपणे कोणत्याही क्षणी नष्ट करू शकतात. कारण त्यांचे शास्त्र मोठ्या प्रमाणात प्रगत आहे. प्रत्येक पृथ्वीवरील मानवाने त्यांच्यापासून सावध राहणे अति महत्वाचे आहे. ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज त्यांचे विनंतीवरून मूळ श्री नवशक्ती, श्री परमेश्वरी शक्ती व श्रीनाथ मस्कोवानाथ महाराज हे त्यांच्याकडून आपणास कोणत्याही प्रकारचा धोका होऊन देणार नाहीत असं त्यांना विनंती केलेली आहे महाराजांना. 10 ग्रहावरील मानव हे आपल्यापेक्षा अतिशय जास्त बुद्धिमान हुशार शास्त्रज्ञ आहेत.
त्यांनी तसेच तेथील 10 ग्रहाच्या पृथ्वींना वेगवेगळी विशिष्ट नावे दिलेले आहेत. तेथील मानव अतिशक्तिमान तसेच तेथील लोकसंख्या इतर पृथ्वीवरील मानवांपेक्षा काही प्रमाणात जास्त दुप्पट असल्यामुळे ते इतर पृथ्वीवरील मानवांना मोठ्या प्रमाणात त्रास देऊ शकतात. तेथील मानव हे ख्रिश्चन धर्माचे असून ते ख्रिश्चन इंग्रजी भाषा बोलतात. तेथे मराठी भाषा अवगत नाही. 10 ग्रहावरील मानव हे अतिशय बुद्धिमान हुशार असण्याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील मानव हा श्री परमेश्वरी शक्ती यांना मनापासून मानत आहेत. त्यांचा ते परमेश्वरी शक्ती यांच्यावर पूर्ण विश्वास श्रद्धा आहे. श्री परमेश्वरी शक्ती यांचे त्यांना पूर्ण सहाय्य असल्यामुळे आज ब्रह्मांडामधील तेथील मानव सर्वांपेक्षा पुढे आहेत. इतर पृथ्वीवरील मानव हे श्री परमेश्वरी शक्ती यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नसल्यामुळे मानव हा सर्वच बाबतीत अडचणीमध्ये येऊन प्रत्येक बाबतीत कमी पडत आहे. तेथील 10 पृथ्वीवरचा मानव अतिशय हुशार बुद्धिमान आहेत. पृथ्वीचा जो सूर्य आहे त्या सूर्यावर प्रत्यक्षात श्री शिवशंकर यांचे प्रत्यक्षात पूर्ण वास्तव्य आहे. येथील जो सूर्य आहे त्या सूर्यावर श्री शिवशंकर यांचे प्रत्यक्षात कायमस्वरूपी वास्तव्य आहे. पूर्ण वास्तव्य आहे त्याच्यावर. ब्रह्मांडामधील दुसऱ्या कुठल्याही सूर्यावर श्री शिवशंकर यांचे प्रत्यक्षात पूर्ण वास्तव्य नाही. तेथील चंद्र या ग्रहावर श्री पार्वती माता यांचे पूर्ण वास्तव्य आहे. तेथील चंद्र जो आहे त्या चंद्राच्यावर श्री पार्वती माता यांचे पूर्ण वास्तव्य आहे. व पृथ्वीचे 10 ग्रह आहेत. त्यापैकी पहिल्या ग्रहावर पृथ्वीवर मूळ दुसरे ज्योतिर्लिंग श्री अर्धनारी नटेश्वर. तेथील पहिली जी पृथ्वी आहे त्याच्यावर श्री अर्धनारी नटेश्वर म्हणजे शिवशंकर यांचा दुसरा अवतार. दुसऱ्या पृथ्वीवर श्री मच्छिंद्रनाथ हे आहेत. तिसऱ्या पृथ्वीवर श्री विष्णुदेव हे आहेत म्हणजे त्यांचे अवतार श्री विष्णुदेव यांचे अवतार श्री गोरक्षनाथ हे आहेत तिसऱ्या पृथ्वीवर. चौथ्या पृथ्वीवर श्री चौरंगीनाथ यांचं वास्तव्य आहे. 5व्या पृथ्वीवर श्री कानिफनाथ यांचे वास्तव्य आहे. 6व्या पृथ्वीवर श्री जालंधरनाथ. 7व्या पृथ्वीवर श्री गहिनीनाथ. 8व्या पृथ्वीवर श्री भरतनाथ. 9व्या पृथ्वीवर श्री नागेशनाथ व 10व्या पृथ्वीवर श्री चरपटीनाथ. या सर्वांचे प्रत्यक्षात कायमस्वरूपी वास्तव्य ठेवून आहेत. म्हणजे तेथील 10 पृथ्वीवर नवनाथांचे नवनाथ शिवशंकर आणि विष्णूंचा अवतार हे 10 जण आहेत. सर्व 10 ग्रहावर श्री शिवशंकर व श्री पार्वती देवी श्री विष्णुदेव तसेच श्री नवनाथांचे म्हणजेच या सर्वांचे पूर्ण शक्ती तेथे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथील मानव हे सर्व बाबतीत सर्वश्रेष्ठ ठरत आहे. म्हणजे तेथील 10 जे ग्रह आहेत त्या 10 ग्रहांवर श्री शिवशंकर श्री पार्वती देवी श्री विष्णुदेव तसेच श्री नवनाथांचे या नवनाथांचे म्हणजे या सर्वांचे पूर्ण शक्ती
ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथील मानव हे सर्वच बाबतीत सर्वश्रेष्ठ ठरत आहेत। सूर्य व चंद्र आहेत, त्यांच्या खाली आडव्या रेषेत या 10 ग्रह पृथ्वी आहेत। त्या पृथ्वीच्या खाली अजून एक सूर्य व चंद्र आहे। तो सूर्य व चंद्र यांचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर मानव हा दुर्बिणीद्वारे पाहू शकत आहे। अतिशय छोट्या आकाराचे अंधूक असे दिसत आहेत। आपल्याकडील शास्त्रज्ञ हे ओळखत आहेत, म्हणजे त्यांच्या सूर्याच्या जो खाली आपला सूर्य आहे तो सूर्य शास्त्रज्ञ दुर्बिणीतून बघतात। आपला जो सूर्य आहे त्याच्या उजव्या बाजूला अगोदर नवग्रहाचे ग्रह आहेत, मंगळ बुध वगैरे, व त्यांच्यापासून बरेच लांब अंतरावर हे 10 ग्रह पृथ्वी आहेत। म्हणजे आपल्या सूर्याच्या बाजूला जे नवग्रह आहेत त्याच्या पलीकडे बऱ्याच अंतरावर हे 10 ग्रह आहेत। तसेच अजूनही काही ग्रह असण्याची शक्यता आहे। शिवाय आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला म्हणजेच दक्षिण दिशाकडे अजून काही ग्रह आहेत। म्हणजे आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला हे 10 ग्रह आहेत आणि आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला अजून काही ग्रह आहेत। बघू आपण 22/11/95 बुधवार शुक्रवार 22/11/95 शुक्रवार या दिवसाची माहिती बघू। तेथील 10 पृथ्वीवर उष्णता कमी असल्यामुळे सर्व स्त्री व पुरुष हे रंगाने पूर्णपणे गोरे, उंच व धिप्पाड आहेत। 10 पृथ्वीवरचे माणसं कसे गोरे, उंच, धिप्पाड असे आहेत। त्यांचे संपूर्ण शरीर आपल्यासारखेच आहे, परंतु हे दिसण्यास श्री मारुती यांच्यासारखे आहेत। म्हणजे मारुती कसा दिसतो तसे हे लोक दिसतात। त्यांच्या चेहऱ्यावर नाक व कान आपल्यासारखेच आहे। त्यांचा चेहरा पूर्णपणे श्री शिवशंकर यांचे 8वे मूळ ज्योतिर्लिंग श्री मारुती यांच्यासारखा आहे। त्यांचे शरीरावर पूर्णपणे मोठमोठे केस वाढलेले आहेत। ते आपले शरीरावरचे केस कधीही कापत नाहीत, वानरासारखे आहेत। आपल्यासारखे 2 हात व 2 पाय आहेत। दोन्ही हाताच्या व पायांच्या तळव्यांना 4-4 बोटे आहेत। म्हणजे आपल्याला 5-5 बोटं असतात, त्यांना 4-4 बोटे आहेत। त्यांना आकाशात उडण्यासाठी पाठीवर 2 पंख व पाठीमागे मारुतीसारखी मोठी शेपटी जन्मतःच आहे। तेथील स्त्री व पुरुष आपल्यासारखे 2 पायावर चालत व तोंडाने बोलत असतात। तेथील स्त्री व पुरुष आपल्यासारखे कपडे घालत आहेत, परंतु स्वच्छ व टापटीप राहत नाहीत। फक्त बुद्धीने अतिशय हुशार आहेत, तसेच अतिशय प्रेमळ, जिद्दी व करारी आहेत। म्हणजे ते काय एवढे स्वच्छ राहत नाहीत, परंतु त्यांच्याकडे लीनता देखील आहे। हे एकेकोर स्वभावाचे नाहीत। तेथील स्त्री व पुरुष आपल्यासारखे सर्व धार्मिक विधीसह लग्न समारंभ करीत आहेत। तसेच त्यांची वंश परंपरा सुरू आहे। त्यांना मुले बाळे होतात। थोडक्यात तेथील मानव हा मानवरूपी गरुड आहेत, म्हणजे गरुड रूपी मानव ते आहेत। ते आपल्या पंखाचा व शेपटीच्या सहाय्याने ब्रह्मांडामधील अंतराळ आकाशामध्ये कोठेही उडत जाऊ शकतात। ते त्यांच्या 10 पृथ्वीवर उडत जात येत असतात। ब्रह्मांडामधील कोणत्याही पृथ्वीवर ते उडत जाऊ शकतात। आपल्या पृथ्वीवर देखील ते निश्चितच उडत येऊ शकतात, परंतु श्री मूळ नवशक्ती
श्री परमेश्वरी शक्ती यांची काही बंधने असल्यामुळे ते इतर ग्रहावर पृथ्वीवर आपल्या पंखाच्या सहाय्याने उडत जात नाहीत. त्यांच्याकडे प्रवास करण्यासाठी विमाने देखील तयार आहेत. त्यांनी विमानं पण तयार केलेली आहेत. शस्त्रसाठा सगळा आहे त्यांच्याकडं. श्री तुकाराम महाराज यांना श्री वैकुंठ येथे आपल्या शरीरासहित जिवंत घेऊन जाण्यासाठी तेथील पृथ्वीवरील मानवरूपी गरुड आलेला होता व श्री तुकाराम महाराज त्या मानवरूपी गरुडाच्या पाठीवर बसून एकटेच आपल्या शरीरासहित श्री वैकुंठ येथे गेलेले आहेत. आज देखील आपल्या शरीरासहित जिवंतपणे तेथे राहत आहेत. म्हणजे जी तुकाराम महाराज वैकुंठला जे जाणार होते तेव्हा या पृथ्वीवरचा मानव आला होता, गरुड रूपी मानव, त्याच्या पाठीवर बसून ते वैकुंठ येथे गेलेले आहेत आपल्या शरीरासहित. श्री विष्णुदेव यांचे वाहन म्हणून तेथील पृथ्वीवरील गरुड रूपी मानव हे श्री विष्णुदेव यांची सेवा करीत आहेत. म्हणजे विष्णू नाही का पाठीवर बसलेला असतो गरुडाच्या, ते तिकडला मानव आहे, मानवरूपी गरुड. 10 पृथ्वीवरील काही ठराविक भागामधील गरुड रूपी मानव हे देवदूतच आहेत. त्यांना तसा श्री परमेश्वरी शक्ती यांच्याकडून मान मिळालेला आहे. श्री दैवतांना त्यांच्या पाठीवर बसून ब्रह्मांडामध्ये कोठेही जाता व येता येत आहे. श्री दैवते हे त्यांचा वाहन विमान म्हणून उपयोग करीत आहेत. म्हणजे दैवते त्यांचं वाहन म्हणून उपयोग करून घेतात. मानवरूपी गरुड जे आहेत त्यांचा. श्री शिवशंकर यांचे मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री काळ भैरवनाथ यांनी श्री क्षेत्र काशी या ठिकाणी मानव रूपामध्ये 4500 वर्ष राज्य केलेले आहे. कोतवालपदी म्हणून राहिलेले आहे. त्यावेळी श्री काळ भैरवनाथ यांनी व्यवहारासाठी सोन्याची नाणी, चन्नी नाणी तयार करून वापरात आणलेले आहेत. श्री काळ भैरवनाथ यांनी सोन्याचा गोल आकाराचा नाण्यावर उजव्या बाजूला म्हणजे एका बाजूला डोक्यावर पूर्ण टक्कल उभी शेंडी, गळ्यात जानवे व अंगावर कमरेला सोहळे घातलेल्या वेशात स्वयंभू म्हणजे काळ भैरवनाथ हे जेव्हा काशीला कोतवालपदी म्हणून होते, 4500 वर्ष होते ते तिथं, तेव्हा त्यांनी चलनात आणण्यासाठी सोन्याची नाणी बनवली होती. सोन्याची गोल आकाराची नाणी अर्ध्या पैशाची. एका बाजूला त्यांनी हे काय केलं, स्वतःच चित्र काढून घेतलं होतं. स्वतः चित्र त्यांचं कसं होतं, आता सोन्याचा गोल आकाराच्या नाण्यावर उजव्या बाजूला म्हणजे एका बाजूला डोक्यावर पूर्ण टक्कल उभी शेंडी, गळ्यात जानवे व अंगावर कमरेला सोहळे घातलेल्या वेशात स्वयंभू शुद्ध ब्राह्मण मांडी घालून बसलेल्या अवस्थामध्ये स्वतःचे चित्र प्रतिमा कोरून तयार करून घेतलेली होती. म्हणजे काळ भैरवनाथांनी स्वतःची शुद्ध ब्राह्मणाच्या वेशात आपली स्वतःची प्रतिमा करून घेतलेली होती. व नाण्याची दुसरी बाजू म्हणजे नाण्याच्या डाव्या बाजूला उजवीकडे हिंदू धर्माचे चिन्ह प्रतिमा म्हणजे पांढरी शुभ्र स्वच्छ गायीचे चित्र. म्हणजे डाव्या बाजूला त्यांनी नाण्याच्या डाव्या बाजूला पांढरी शुभ्र स्वच्छ
गायीची प्रतिमा हिंदू धर्माचं चिन्ह, गायीची प्रतिमा व त्याच्या शेजारी संपूर्ण ब्रह्मांडाची ग्रहमालिका दर्शवणारी उभा क्रॉस म्हणजे श्री ख्रिश्चन धर्माचे चिन्ह प्रतिमा हे चित्र कोरून घेतलेले होते. एका बाजूला शुद्ध ब्राह्मण कालभैरवनाथांचं स्वतःचं चित्र आणि डाव्या बाजूला पांढरी शुभ्र हिंदू धर्माचं चिन्ह म्हणून गाई व त्याच्या शेजारी ख्रिश्चन धर्माचं चिन्ह म्हणून क्रॉस ही अशा प्रकारे कोरून घेतलेली होती. ती सोन्याची नाणी चलनामध्ये आणून व्यवहार पूर्ण केला जात होता. म्हणजे त्या काळात त्यांनी एका बाजूला स्वयंभू ब्राह्मण वेशाची कालभैरवनाथ, एका बाजूला हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून गाय व त्याच्या शेजारी ख्रिश्चन धर्माचे प्रतीक श्री क्रॉस असं त्यांनी नाणे तयार करून घेतलं होतं. श्री कालभैरवनाथ यांनी नाण्याच्या एका बाजूला स्वतःचे चित्र प्रतिमा दाखवणारे चित्र म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाचे पालन करता श्री कालभैरवनाथ असल्यामुळे त्यांनी स्वतःची प्रतिमा कोरून घेतलेली आहे. व नाण्याच्या दुसऱ्या बाजूला श्री हिंदू धर्म यांचे पांढऱ्या शुभ्र स्वच्छ गायीचे चित्र प्रतिमा व त्याच्या शेजारी संपूर्ण ब्रह्मांडाची ग्रहमालिका दर्शवणारे चित्र म्हणजे श्री ख्रिश्चन धर्म यांचे चिन्ह श्री क्रॉस हे होय. श्री शिवशंकर यांचे मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री कालभैरवनाथ यांचे अवतार श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांनी आपल्या पृथ्वीवर ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी या स्थानावर श्री हिंदू धर्म हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे ब्रह्मांडपती पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वरी हे स्थान आहे आपलं स्थान. या स्थानावर श्री म्हस्कोबानाथ महाराज यांनी कालभैरवनाथांचा 6वा अवतार. त्यांनी स्वतः श्री हिंदू धर्म दैवत हा अवतार घेतलेला आहे आपल्या या स्थानावरती. म्हस्कोबानाथ महाराजांनी श्री हिंदू धर्म दैवत या नावाने अवतार घेतलेला आहे. ते गायीच्या पाठीवर बसलेले असून हिंदू धर्माची पताका म्हणून पांढऱ्या रंगाचा झेंडा प्रतिमा घेतलेली आहे. श्री शिवशंकर यांनी या स्थानावर श्री हिंदू धर्माची स्थापना केलेली आहे. आपल्या या स्थानावर श्री शिवशंकर यांनी सर्व धार्मिक विधीसह श्री हिंदू धर्माची स्थापना केलेली आहे. म्हणून त्यांचे चिन्ह प्रतिमा पांढऱ्या शुभ्र स्वच्छ गायीचे चित्र कोरून घेतलेले आहे. तसेच श्री कालभैरवनाथ यांचा प्रमुख 6वा अवतार श्री चरपटीनाथ यांनी ब्रह्मांडामधील 10 ग्रह आहेत त्या 10 ग्रहावर श्री ख्रिश्चन धर्म हा अवतार घेऊन तेथील 10 ग्रहावर श्री ख्रिश्चन धर्माची स्थापना केलेली आहे. श्री ख्रिश्चन धर्माचे चिन्ह प्रतिमा म्हणून ब्रह्मांडामधील संपूर्ण ग्रहमालिका दर्शवणारे चिन्ह म्हणून श्री क्रॉस हे चिन्ह आहे. गायीचे शेजारी श्री ख्रिश्चन धर्माचे चिन्ह म्हणून श्री क्रॉस हे चिन्ह कोरून घेतलेले आहे. दोन्ही धर्म श्री शिवशंकर यांनी प्रत्यक्षात स्वतः स्थापन केलेले आहे. श्री शिवशंकर यांच्याबरोबर श्री विष्णुदेव यांचा दोन्ही धर्मामध्ये सहभाग राहिलेला आहे. म्हणजे हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्म हे दोन्ही धर्म श्री शिवशंकर यांनी
सर्व धार्मिक विधीचं हे केलेले स्थापन केलेले आहे. त्याच्यामध्ये श्री विष्णू आहेत, त्यांचाही दोन्ही धर्मामध्ये सहभाग राहिलेला आहे. श्री हिंदू धर्म हा नाण्याची उजवी बाजू आहे व ख्रिश्चन धर्म हा नाण्याची डावी बाजू आहे. दोन्ही धर्माची दैवी शक्ती ताकद ही दोन्ही सारखी आहे. दोन्ही धर्माची शक्ती ही समभागात आहे. कोणताही धर्म कमी अधिक जास्त नसून दोन्ही धर्म सारखेच आहेत. परंतु अगोदर श्री हिंदू धर्माची स्थापना अस्तित्वात आल्यामुळे श्री हिंदू धर्म हा उजवा ठरलेला आहे. अगोदर हिंदू धर्म स्थापन झालेला आहे, त्याच्यामुळे तो उजवा ठरलाय. व श्री ख्रिश्चन धर्म हा बराच काळ गेल्यानंतर श्री ख्रिश्चन धर्माची स्थापना झाल्यामुळे डावा धर्म म्हणजे नाण्याची दुसरी बाजू डावी बाजू ठरलेली आहे. परंतु दोन्ही धर्म एक सारखेच आहेत. प्रत्येक नाण्याला जसे दोन बाजू असतात त्याचप्रमाणे हे दोन्ही धर्म सारखेच आहेत. उजव्या बाजूला हिंदू धर्म आहे, डाव्या बाजूला ख्रिश्चन धर्म आहे, पण दोन्ही धर्माची ताकद शक्ती सारखीच आहे. दाही ग्रहावर पृथ्वीवर श्री हिंदू धर्माची तसेच दैवतांची म्हणजे आपल्या सूर्याच्या डाव्या बाजूला जे 10 ग्रह आहेत, मानवरूपी गरुड, तिथे 10 ग्रहावर पृथ्वीवर श्री हिंदू धर्माची तसेच दैवतांची व ख्रिश्चन धर्माची तसेच त्यांचे चर्चची मंदिरे श्रद्धास्थाने चर्च बांधलेली आहेत. तेथे दोन्ही धर्माची माणसे हिंदूंच्या मंदिरामध्ये तसेच ख्रिश्चन धर्माच्या चर्चमध्ये दर्शनासाठी जातात. तेथील मानव कोणत्याही धर्माचा भेदभाव मानत नाही. सर्व मानव दोन्ही धर्माच्या मंदिरामध्ये श्रद्धापूर्वक दर्शनासाठी जातात, भक्तिभावे सेवा करतात व तेथील मानवांचे विशेष वैशिष्ट्य आहे. दोन्ही धर्माचे लोक जातात, हिंदू धर्माच्या मंदिरात, ख्रिश्चन धर्माच्या चर्चमध्ये. तेथील स्त्री व पुरुष सर्व मानव दोन्ही धर्म हा एकच धर्म आहे असे मानतात. तेथील 10 ग्रहावर श्री शिवशंकर तसेच श्री चरपटेनाथ यांचे दैवी अवतार यांनी तेथील पृथ्वीवर श्री ख्रिश्चन दैवतांचे अवतार घेतलेले असून तेथील जगाचे कल्याण करण्याचे कार्य करीत आहेत. म्हणजे तेथील 10 ग्रहावर श्री शिवशंकर यांचा अवतार, श्री कालभैरवनाथ त्यांचा अवतार, म्हणजे शिवशंकरांचा 6वा अवतार कालभैरवनाथ आहे. त्यांचा 6वा अवतार श्री चरपटेनाथ आहे. चरपटेनाथ यांनी तेथील पृथ्वीवर सगळे आपले जे अवतार आहेत ते तेथील पृथ्वीवरती कार्य करीत आहेत. ख्रिश्चन धर्माचे अवतार श्री येशू ख्रिस्त अवतार घेऊन ख्रिश्चन धर्माचे कार्य करीत आहेत. काही काळानंतर श्री येशू ख्रिस्त म्हणजे श्री चरपटेनाथ यांनी ब्रह्मांडपती पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजा भवनाथ हा अवतार जगाचे कल्याण करण्याकरता घेतलेला आहे. काही काळानंतर चरपटेनाथ यांनी ब्रह्मांडपती पुण्यश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर या स्थानावर कार्य करण्यासाठी अवतार घेतलेला आहे. राजा भवनाथ शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ राजा भवनाथ हा अवतार जगाचे कल्याण करण्याकरता घेतलेला आहे. श्री रावण यांनी श्री सीता माता यांना
पळवून नेलेले होते, तेव्हा त्यांनी गरुड पक्षी यांच्या पाठीवर बसून श्री सीता माता यांना नेलेले होते. श्री रावण यांनी गरुड पक्षी यांचा विमान म्हणून वापर केलेला होता. म्हणजे ते जे तिथला मानवरूपी गरुड आहे त्याचा रावणाने उपयोग केला होता सीतेला पळवून नेण्यासाठी. मानवरूपी गरुड जे आहेत ते श्री शिवशंकर यांचे मूळ 9 ज्योतिर्लिंग श्री वीरभद्र यांनी श्री रावण हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे शिवशंकरांचा जो मूळ ज्योतिर्लिंग 9 वीरभद्र यांनी रावणाचा अवतार घेतलेला आहे. श्री रावण यांनी श्री सीता माता यांना पळवून नेलेले होते, तेव्हा श्री मारुती हे श्री सीता माता यांचा शोध घेत घेत तेथील 10 पृथ्वी पोहोचलेले असताना तेथील सर्व पृथ्वीवर सर्व गरुड पक्षी यांची वस्ती होती. तेथे सर्व गरुड पक्षी नर व मादी यांनी श्री मारुती यांच्यावर अचानकपणे झडप घालून त्यांना पकडले व कैदी केले असताना तेथे श्री मारुती यांचे तेथील गरुड पक्षी यांच्या बरोबर बराच काळपर्यंत घनघोर असे युद्ध झाले होते. तेव्हा श्री मारुती हे बेशुद्ध पडलेले असताना तेथील गरुड पक्षी या सर्वांनी त्यांना अटक करून बांधून ठेवलेले होते. म्हणजे मारुती जेव्हा सीताचा शोध घेण्यासाठी केलता तेव्हा त्या 10 पृथ्वीवर पोचला होता. मग तिथे एक गरुडरूपी मानव यांच्याबरोबर त्यांनी युद्ध केलं. शेवटी काय तिथं बेशुद्ध झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी झडप घालून मारुतीला पकडला, बांधून ठेवला. मारुती यांना बांधून ठेवलं होतं. बराच काळ गेल्यानंतर तेथून एका गरुड पक्षीने मादी यांनी श्री मारुती यांची गरुड पक्षी यांच्यामधून सुटका केली होती. तेव्हा तेथील सर्व गरुड पक्षी यांनी श्री मारुती यांचे तेथील त्या गरुड पक्षीने मादी बरोबर सर्व धार्मिक विधीसह जबरदस्तीने लग्न सोहळा साजरा करून त्या गरुड पक्षीने मादी बरोबर श्री मारुती यांचे लग्न लावून दिले होते. मारुतीचं त्या माकडांनी सगळ्यांनी पकडून त्याला बांधून ठेवलं. नंतर मारुतीचं त्या गरुड पक्षीने बरोबर लग्न लावून दिलं. श्री मारुती यांनी श्री सीता माता यांचा शोध घेण्याकरता नाईलाजाने या गरुड पक्षीने बरोबर आपल्या मनाविरुद्ध लग्न करावे लागलेले होते. तेथे त्यांना काही काळ राहावे लागले होते. कोणाला? मारुतीला. सीतेचा शोध घेण्यासाठी नाईलाजांनी त्यांनी हे केलं. श्री मारुती व गरुड पक्षी मादी यांचे संभोग न करता आपल्या दैवी शक्तीद्वारे श्री मारुती यांची पत्नी बायको गरुड पक्षीने हिला मुले बाळे झालेले आहेत. श्री मारुती यांची तेथे वंश परंपरा सुरू झालेली आहे. तेव्हापासून श्री मारुती यांचे वंशज श्री मानवरूपी गरुड मानव हे आहेत. म्हणजे तिथले जे मानव गरुड रूपी मानव आहेत ते मारुतीचे वंशज आहेत. त्यांचे संपूर्ण शरीर श्री मारुती यांचे सारखे असल्यामुळे तेथील मानव गरुड रूपी मानव म्हणून ओळखले जातात. 10 पृथ्वीवरील सर्व मानवजात स्त्री व पुरुष हे श्री मारुती यांचे वंशज आहेत. श्री शिवशंकर यांचे मूळ 8वे ज्योतिर्लिंग श्री मारुती हे असल्यामुळे श्री परमेश्वरी शक्ती तसेच दैवदैवतांच्या सेवेसाठी देवदूत म्हणून तेथील मानवांना अधिक मान मिळालेला आहे. म्हणजे दैवतांना इकडे तिकडे जाण्यासाठी वाहन म्हणून तिथल्या मानवांना तिथं मान मिळालेला आहे. तसेच श्री मारुती व श्री गरुड रूपी पक्षी यांचा संभोग न होता
दैवी शक्तीद्वारे वंश परंपरा सुरू झाली असल्यामुळे श्री मारुती हे ब्रह्मचारीच राहिलेले आहेत. आता आपण थांबूया.